मगाशी उदाहरण सांगितलं की गवारी म्हणजे जे झाडाची पानं गळती होत नाही, तर मी एका शेतकरी आत्तीचे आहेत, त्यांना मी गवारीसाठी दिलेलं. तर असल्या उन्हाळ्यामध्ये गवारी आपली कोलमडते, तर गवारीची पानं अजिबात झडलीच नाहीत आणि एवढी गवारी तोडून तोडून शेतकरी कंटाळा म्हणले की मी गवारी तोडून कंटाळी मॅडम, फवारणी आता नको मला, कारण माणसंच मिळणार गवारी तोडायला. एका आठवड्यात त्यांनी 2 ते 3 क्विंटल गवारी तोडली. एका आठवड्यात 2 ते 3 क्विंटल गवारी, नॉट अ जोक. आणि सगळ्यात जबरदस्त म्हणजे जे आपलं कारलं आहे, तर कारलं हे अर्धा किलो मध्ये 2च कारली. आणि कॅरेट एवढं मोठं आपलं कॅरेट असते, तर ती दोडक्याची लांबी असत्या, पूर्ण दोडका एकाच कॅरेट मध्ये बसवत एवढी लांबी एका दोडक्याची. तर भरपूर असं माझ्याकडे सर पडवळ आहे, पावटा आहे, परत गवारी आहे, वांगे आहे. आता जस्ट मी पावट्यासाठी रिझल्ट दिला. मध्यंतरी जो मोठा पाऊस झाला, त्या पावसामुळे काय झालेलं की मूळ कुजलेलं त्यांचं पावट्याचं आणि फुलं गळती जास्त होत होती, पानं गळती होत होती. एवढं म्हणजे डिप्रेशन मध्ये गेले की पावटाच आला नाही. आणि आता तर आपल्याला संक्रांतीसाठी पावटा पाहिजे होता, तर त्यांना मी आपले ग्रो मॅजिक MI स्प्रे त्याची फवारणी दिली आणि इतका सुंदर पावटा आला की फुलगळती थांबली आणि भरपूर त्यांना पावट्याचं उत्पन्न पण झालं. वांग्याचं पण तसंच सर, कारण वांग्यामध्ये पण फुटवा नव्हता त्यांना आणि छोटीची एवढी एवढी झाडं दिसत होती वांग्याची. तर वांग्यासाठी पण झाडांच्या पानांची रुंदी वाढली, फुलांची संख्या वाढली. भेंडीचं पण तसंच. तर माझ्याकडे जेवढे शेतकरी घेतले तेवढे सगळे शेतकरी खुश आहेत. थँक्यू सो मच. तालुका पलूस, जिल्हा सांगली. परवा माझ्याकडं सारिका पाटील मॅडम आणि स्वाती मॅडम हे माझ्या घरी आल्यानंतर मी शेतीचं संपूर्ण शेतीच करतोय. 5 एकर शेती आहे, ऊसाची आणि गव्हाची. गहू माझा 1 एकर आहे आणि गहू पोटऱ्याला लावला होता. भरायच्या पिरियडमध्ये असताना मी सारिका मॅडमला म्हटलं याच्यावर फवारणी काय असलं तर मला अनुभवासाठी द्या. तर म्हणजे 1 वेळा तुम्ही वापरा आणि वापरल्या म्हणून सांगा. तर ज्या वेळेला मी पोटऱ्यामध्ये असताना ती स्प्रे घेतला आणि त्या स्प्रेमध्ये त्याचा अनुभव घेतल्यानंतर आज सर काळुकी आणि पोटरीमध्ये असणारी लांबी इतकी जबरदस्त आलेली आहे की ती बघण्यासारखी आहे. 8 ते 10 दिवसाचा पिरियड आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचा रिझल्ट बी आला. आणि ह्या रिझल्ट ज्या वेळेला मी माझ्या शेजाऱ्यांच्या लोकांनी बघितला त्यावेळेला मला सगळ्यांनी विचारलं की बाई काय वापरलं तुम्ही. तर मी त्यांना ती दावलेलं आहे. माझ्याकडे जी प्रोडक्ट दिलीत, अजून मी काय आत्ताच मी ID मारलेला आहे, अजून काय मला या कंपनीचा अनुभव नव्हता. दिले ते वापरलेत आणि त्याचा रिझल्ट मला चांगल्या पद्धतीने आलेला आहे. गावाचा रिझल्ट चांगला आहे. मला एक सांगा, आता तुम्हाला म्हणजे रिझल्ट आला, हो, तुमची ID पण काढण्यात आलेली आहे काढले आणि आज ट्रेनिंग पण झालंय. हो, याच्यामध्ये काही ज्ञानात भर पडला की 100%. आता तुम्ही हे रिझल्ट सगळ्या शेतकऱ्यांना सांगणार? सांगणारच, काय अडचण नाही. सांगण्यामध्ये मी संपूर्ण ताकदीने आता या